एका व्यक्तीचा मृत्यू अशा कारणाने झाला जे कारण अस्तित्वातच नव्हतं. तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे? खरं तर लोक विषामुळे कमी मरतात, पण स्वतःच्या नकारात्मक विचारांमुळे जास्त हरतात. खरं सांगायचं तर विष शरीर संपवतं, पण चुकीचे विचार आयुष्य जगण्याची इच्छा संपवतात. विज्ञानाने हे सिद्ध केलं आहे की तुमच्या शरीराचा सर्वात मोठा डॉक्टर किंवा सर्वात मोठा शत्रू हा तुमचा विचार असतो. तुमचा या गोष्टीवर विश्वास बसत नाही का? मग या उदाहरणातून समजून घेऊया. एका गुन्हेगाराला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती, पण त्याला सांगण्यात आलं की तुला फाशी नाही, तर एका विषारी किंग कोब्राकडून दंश करून मृत्यू दिला जाईल. त्याचे डोळे बांधले गेले. समोरून सापाच्या फुटकारण्याचा आवाज आला आणि अचानक त्याच्या पायाला काहीतरी टोचलं. त्याला वाटलं साप चावलाय. अवघ्या काही मिनिटातच त्याचा मृत्यू झाला. पण आश्चर्याची गोष्ट माहितीये, त्याला साप चावलाच नव्हता, तर फक्त 2 सेफ्टी पिन्स टोचवल्या होत्या. याहीपेक्षा आश्चर्याची गोष्ट ही की संशोधनात असं समोर आलं की त्याच्या शरीरात सापाच्या विषासारखेच घटक तयार झाले होते. का? कारण त्याच्या मेंदूने तो विचार स्वीकारला होता की आता शरीरात विष पसरणार आहे. जर चुकीच्या विचारांमुळे आपल्या शरीरात विष तयार होऊ शकतं, तर जरा विचार करा, योग्य आणि सकारात्मक विचारांमुळे आपल्या आयुष्यात अमृत का बरसणार नाही? आज आपण दिवसभर काय विचार करतो? माझं नशीबच खराब आहे, हे मला जमणारच नाही, लोक काय म्हणतील? खरं सांगू, हे विचार म्हणजे त्या सेफ्टी पिन सारखेच आहेत, जे हळूहळू तुमच्या आत्मविश्वासाला विषारी बनवत आहेत. शरीरातलं विष वेळेवर औषधाने निघून जातं, पण मनातलं विष नातेसंबंध, आनंद आणि शांतता हळूहळू संपवतं. लक्षात ठेवा, वाईट विचारांचं विष दिसत नाही, पण ते आयुष्याला आतून पूर्णपणे पोकळ करतं. याउलट जेव्हा तुम्ही कठीण प्रसंगात स्वतःला सांगता की ही वेळही निघून जाईल किंवा मी यातून नक्कीच काहीतरी शिकेन, तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड, युनिव्हर्स तुम्हाला साथ द्यायला उभं राहतं. मनात साठलेल्या विचारांच्या विषाला आयुष्य उद्ध्वस्त करण्यापासून थांबवा. आज एक छोटा प्रयोग करून बघा. परिस्थिती कशीही असो, आरशात बघून स्वतःला सांगा, मी स्वतःची साथ कधी सोडणार नाही. माझ्या विचारांची शक्ती माझ्या पाठीशी आहे. लक्षात ठेवा, परिस्थिती बदलण्याआधी मनस्थिती बदलावी लागते. युनिव्हर्सला तुमची साथ द्यायला भाग पाडा, फक्त एका सकारात्मक विचाराने. मनस्पर्श प्रेरणादायी विचार कायम तुमच्यासोबत राहतील. धन्यवाद.